तर सुरेश धस चित्रपटाचा सीन क्रिएट करतायत असं तृप्ती देसाईंनी सुद्धा म्हटलंय। धसांनी पोलिसात जायला हवं। धस सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी हिंदी चित्रपट पाहणं कमी करावं असं दमानी यांनी सुद्धा म्हटलंय। मला वाटतं की या प्रकरणाचा बाऊ करायचा आणि ते म्हणतात की खोक्या प्रकरणात सुरेश धस यांना विलन ठरवण्यात आलं। यांना सुरेश धस यांना कोणी विलन ठरवलेलं नाही, पण बीडच्या राजकारणात यांना हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज करायच्या। सुरेश धस आपण जर बघितलं तर चित्रपटांचे डायलॉग करणं किंवा चित्रपटांसारखे सीन क्रिएट करणं याच्यामध्ये ते माहिर आहेत। त्यामुळे असे काहीतरी सीन क्रिएट करायचे, असे काहीतरी डायलॉग मारायचे की जेणेकरून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होईल। सुरेश धस हे फार मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण कुठून त्यांनी हे सगळं काय कुठचा विषय त्यांनी कुठे जोडला त्याला काही अर्थच नाहीये। बावनकुळेने केलेल्या गौप्यस्फोटामुळे ते धनंजय मुंडे यांना दोनदा भेटले, या गोष्टी जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या त्या इमेजला तडा गेला। त्यानंतर सतीश भोसलेचं सगळं प्रकरण बाहेर आलं। सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा वायफळ प्रयत्न आहे, याच शब्दात मी ते म्हणेन। आणि कुठेतरी त्यांनी आता हिंदी पिक्चर बघणं थोडं कमी करावं असं देखील मी सल्ला त्यांना नक्कीच देईन। गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे, हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी।